71वा क्वेश्चन काय आहे बघा. दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्राने मांडली? तर सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती कोणाची आहे? तर जड यांची. कोणती आहे? जड. हा, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आपला? 3 येणार. आपलं उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3. मग त्यासाठी तुम्ही थॉर्नडाईकची उत्पत्ती अभ्यासा. थॉर्नडाईकची उत्पत्ती कुठली आहे? समान घटक उत्पत्ती. बँगलेनची उत्पत्ती अभ्यासा आणि पॅव्लॉवची. तर बघा, शेषावस्थातील ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनांच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते, त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा ती क्रिया काय घडते? तर आत्मसातीकरण. पर्याय क्रमांक काय येणार आपला? 2. सॉरी, आपला आन्सर काय येणार? पर्याय क्रमांक 2. आत्मसातीकरण. काय येणार? आत्मसातीकरण. पर्याय क्रमांक 2. ओके. नेक्स्ट. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? आता अर्थ समजून पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधान कक्षा मर्यादित असते. हा क्वेश्चन परीक्षा परिषदेनेच काय केला होता? रद्द केला होता. म्हणून हा क्वेश्चन आपण इथं काय करतोय? ड्रॉप करतोय. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? बघा, या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. बरोबर आहे. हे वाक्य सुद्धा काय? बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? चुकीचं वाक्य काय करायचं आहे? शोधायचं आहे. हे वाक्य बरोबर आहे. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, हे आपल्याला असं म्हणता येत नाहीये. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. तरीही आपण काय करू? पुढं बघू. आपण म्हणू शकत नाही की तू मंद बुद्धीचा आहेस असं. सर्वसामान्याच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. हे सुद्धा बरोबर आहे. कारण सर्वसामान्य विद्यार्थी जसा अभ्यास करू शकतात, तसे ते मंद गतीने अध्ययन करणारा विद्यार्थी करू शकणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचण्या आवश्यक आहेत. मग त्यांचं जर आपल्याला अभ्यास घ्यायचा असेल तर आपण नैदानिक चाचण्या घेऊन उपक्रम राबवून त्यांना काय करायचं आहे? अभ्यासासाठी म्हणजे पुढे आणाय. अभ्यासात आपल्याला काय करायचंय? पुढे आणायचं आहे. जे मागे असतात त्यांना काय करायचं? पुढे आणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही बाब काय? अयोग्य आहे. आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आपला आन्सर काय? पर्याय क्रमांक 2. आपण मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंदबुद्धी विद्यार्थी असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आपलं काय येणार आन्सर? पर्याय क्रमांक 2. आता पुढचा क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्य समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली? तर व्यक्तिमत्वाची व्याख्या म्हणजे मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना आहे. शारीरिक आणि मानसिक वर्तनाला चालना देणारी शारीरिक मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना आहे असे म्हणणारे कोण आहेत? तर G.W. ऑलपोर्ट आहे. म्हणजे ही व्यक्तिमत्वाची व्याख्या G.W. ऑलपोर्ट यांनी केली. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. काय आलं? पर्याय क्रमांक 2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनल या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? पुरुषत्व दिसून येते. चुकीचं आहे. कारण जर ॲड्रेनलिनचं प्रमाण जास्त झालं तर पुरुषत्व दिसून येतो. स्वास्थ्य चांगलं जाणवतं. ते पण
ॲड्रेनलिनचं प्रमाण जास्त झालं तर दाखवतं. व्यक्तीची व्यक्तीची वृत्ती कधी स्थिर होते तर ॲड्रेनलिनचा स्राव जास्त झाला तर. आणि व्यक्ती अशक्त दिसते, ॲड्रेनलिनचं प्रमाण जर कमी झालं तर व्यक्ती काय दिसते, अशक्त दिसते. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक काय आला, 3 आला. उत्तर काय आहे आपलं, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती ही सुद्धा काय आधुनिक उत्पत्ती आहे. सामाजिक अध्ययन उत्पत्ती ही सुद्धा काय आधुनिक उत्पत्ती आहे. माहिती प्रक्रिया प्रतिमान हे सुद्धा काय आधुनिक आहे. आणि क्षेत्रीय उत्पत्ती ही कर्ट लेव्हिनची उत्पत्ती आहे, ही काय आधुनिक उत्पत्ती नाही. म्हणून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 की क्षेत्रीय उत्पत्ती काय आधुनिक उत्पत्तीमध्ये समावेश होत नाही. अध्ययनार्थी आदर्श शोधतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलाची आशा करतो, अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने वापरलं? तर सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती ही बांदुरा यांनी काय केली, मांडली. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 काय आला, आपला उत्तर आला. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय बघा आपलं, मी थोडं ते वरती घेते कारण खालचा क्वेश्चन आपल्याला दिसेना. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणजे विद्यार्थी अभ्यासू बनावं, असे खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, बरोबर आहे. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, बरोबर आहे. निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, हे सुद्धा बरोबर आहे. समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी, हेही बरोबर आहे. म्हणजे या चारही क्षमता काय पाहिजे तर प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हायसाठी ह्या 4 क्षमता आवश्यक आहेत. म्हणून अ ब क ड पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, आपलं उत्तर आहे. आता बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करते? आता बघा, आपल्याला प्रश्नामध्ये दिले ज्ञानात्मक, म्हणजे उत्तर काय येणार आपलं, ज्ञानात्मक ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ओके. नेक्स्ट बघा. दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? अध्ययने नेमकी कृतीद्वारे घडत असतात. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. अध्ययन ही हळूहळू घडणारी. योग्य नाही, योग्य नसणारी काय करायची आपल्याला, म्हणजे वैशिष्ट्य ओळखायचं, बाजूला करायचं आहे. अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? तर अध्ययन हे नेमकी कृतीद्वारे घडत असते, बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो, हे पण बरोबर आहे. प्रत्येक प्राणी हा जगण्यासाठीच अध्ययन करत असतो. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते, कारण कुणाचे जास्त तर कुणाचे काय असतात, कमी असतात. म्हणजे सर्व प्राण्यांचे अध्ययन हे काय नसते, सारखे नसते. ओके. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हेही आन्सर काय आहे, बरोबर. सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलं तर कोणते वैशिष्ट्य नाही अध्ययन प्रकाराचे, म्हणजे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे वैशिष्ट्य नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3.
काय आलं? पर्याय क्रमांक 3. ओके. नेक्स्ट, अनुभवाच्या अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या कोणी केली? तर अनुभवाची व्याख्या म्हणलं की कोणी केलेली आहे ती अनुभवाची व्याख्या? चौथा पर्याय गिलफर्ड याने केलेला आहे. कोण केलेला आहे? गिलफर्ड याने. पर्याय क्रमांक 4, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. असं कोण केलेलं आहे? गिलफर्ड. जर अध्ययन याच्या वाक्यामध्ये अनुभव असा शब्द आला तर ती व्याख्या कोणी केलेली आहे? गिलफर्ड यांनी केलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. बरोबर आहे. म्हणजे त्या घटकांविषयी आवड निर्माण करावी. प्रेरकाची तीव्रता कमी करावी. कौशल्य हे चुकीचं आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. बरोबर आहे. म्हणजे की झोपून लिहिणे, आळस करत लिहिणे, असं. झोपून जर लिहायला चालू केला तर काय होणार? थोड्या दिवसानं काय होणार? त्याला आळस येणार, म्हणजे ते करावं असं वाटणार नाही. म्हणून कौशल्य संपादन करत असताना चुकीच्या सवयी आत्मसात करू नये. वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. एकाच गोष्टीवर लक्ष नाही. वेग आणि अचूकता यापैकी म्हणजे आपल्याला वेग पण पाहिजे आणि अचूकता पण पाहिजे. म्हणून एकाच गोष्टीवर लक्ष देऊन चालेल का? नाही. म्हणजे हा सुद्धा काय आहे? चुकीचं वाक्य आहे. मग आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात म्हटल्यात? मग कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? आणि क. आणि क पर्याय असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2. कोणतं येणार? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, इथं आपली काय झालेली माणसाचं क्वेश्चन. चला आपण या ठिकाणी काय करूया? थांबूया. आपण किती क्वेश्चन पाहिले? 13 क्वेश्चन पाहिले. थँक्यू.